नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फुलगोबी आणि वाटाणा म्हणजे मटरचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे। तर याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा कांद्याला बारीक कट करून घेऊ, चॉप करून घेऊ आणि फुलगोबी आणि मटरला आपण मिक्सरला लावून घेऊ। चला तर बघू हे पराठे बनवायचे कसे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्री किचन मराठीला सबस्क्राइब करा। इथं आपण एका भांड्यामध्ये सगळे जिन्नस बारीक करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कट केलेली बारीक कोथिंबीर टाकायची, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचे, जे घरच्या 2-3 मिरच्या होत्या सुक्या, ते बारीक केलेले आहेत एकदम। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार, त्याच्यानंतर जिरं टाकायचे आणि ओवा थोडा हाताने क्रश करून टाकायचा, एक अर्धा चमचा ओवा टाकायचा याच्यामध्ये, तो हाताने क्रश करायचा तो टाकायचा। आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची। आता हे सगळं टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक 4-5 मिनटं रेस्ट करून द्यायचं। म्हणजे मीठ टाकल्यामुळं त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस आहे ते पाणी सोडतील, थोडं पाणी त्याला सुटेल, आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल, जास्त पाण्याची गरज नाही लागणार। ते आता आपण 2-3 मिनटासाठी एक रेस्टला ठेवू। हे रेस्ट केलेली आहे, 2-3 मिनटं झाली आहेत। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे बेसन टाकायचे आणि एक मोठी वाटी आपण याच्यामध्ये पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ, आणि हे सगळं मिक्स करून हे व्यवस्थित मळून घ्यायचे। चला तर हे मिक्स झालेलं आहे आणि हे मळून पण झालेलं आहे आपलं। तर त्याला एक 5-10 मिनटं आपण रेस्ट करायला देऊ कपडा टाकून। आणि याच्यासाठी एक चटणी टोमॅटोची आपण बनवू, ती खूप छान लागते चटणी। तर त्याच्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे इथं, पॅन गरम झाला, त्याच्यामध्ये एक तेल टाकू, 2-3 चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकू, जिरं टाकून झालं की याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, 3-4 लसणाच्या कळ्या टाकल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे, आणि आता टोमॅटो टाकून घेऊ आपण आणि ह्याला थोडंसं फ्राय करायचं, टोमॅटो जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत। हे थोडं हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, टोमॅटो मीठ टाकल्यामुळं लगेच नरम होतात, जास्त वेळ लागत नाही टोमॅटोला शिजायला। आणि थोडीशी हळद, आणि आता याला हलवून आपण झाकण लावून एक 4-5 मिनटं याला शिजवून घेऊ। पाच मिनटं झालेली आहेत। तर हे आता मिक्सरला लावून घ्यायचं, हे शिजलेलं आहे चांगलं, हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। चला आपण पराठे बनवायला सुरू करू। तर असे पराठे तुमच्या यानं तुम्ही घेऊ शकता, किती मोठे लहान,
जास्त जाड पण बनवायचे नाहीत आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजचे हे लाटून घ्यायचे. आपला पराठा रेडी आहे. खूप छान बनतात पराठे. ह्या पराठ्यासाठी तुम्ही ऑइल किंवा तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. मी तर आज तेल लावणार आहे पराठ्याला. आता पराठा थोडा एका साईडनं भाजला की त्याला पलटी करायचं. थंडीचे दिवस आहेत, खूप छान लागतात हे पराठे. गरम गरम पराठे आणि टोमॅटोची चटणी खूप मस्त लागते आणि हेल्दी पण आहेत. ह्याच्यामध्ये अजून भाज्या तुम्ही मिक्स करू शकता. असं हे दोन्ही साईडने याला तेल लावायचं आणि पराठ्याला चांगला भाजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता पराठा आपला चांगला शेकलेला आहे, चांगला भाजलेला आहे. असे सगळे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आणि आपण जी चटणी बनवलेली त्याच्यासाठी एक आपल्याला तडका पण तयार करायचा आहे. तर हा पराठा चांगला भाजलेला आहे. दुसरा पराठा आपण तव्यामध्ये भाजायला घेऊ. आणि आपण त्या चटणीसाठी जो तडका बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हा तडका रेडी आहे. तो ह्या चटणीमध्ये टाकून झाकून ठेवायचा. खूप मस्त तडका झालेला आहे. चटणी पण खूप छान झालेली. जर टोमॅटो जास्त आंबट असतील, जास्त तुम्हाला आंबट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर टाकली तरी चालेल, म्हणजे आंबटपणा बॅलन्स होईल. तर सगळं रेडी आहे. चटणी रेडी आहे, पराठे पण रेडी आहेत. तर चला आपण हे खायला घेऊया. ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्कीच बनवून कॉमेंट्समध्ये सांगा. खूप छान बनते. आणि श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच पुढल्या एका नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार.